आवाज सर्वसामान्यांचा। खटाव तालुक्यातील बूथचे कलाकार सचिन सुभाष महाजन यांनी खटाव जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे। त्यांनी आतापर्यंत बूथ ग्रामपंचायत, सातारा लोकसभा, कोरेगाव विधानसभा लढवली असून आता मंडई चक्क खटाव जिल्हा परिषद गटातून अर्ज भरून प्रचाराला लागणार आहेत। सचिन महाजन यांनी अपंगतावर मात करीत जीवनाची धडपड सुरू केली आहे। असे करीत त्यांनी कलामंच ग्रुप तयार केला। स्वतः उमेदवार असून सुद्धा 3 चाकी सायकल हातात, छोटा स्पीकर असे करीत पूर्ण गट सायकलवर स्वतः प्रचार करीत आहेत। सकाळी वासुदेव 11 वाजता पथनाट्य, सायंकाळी 7 वाजता भारूड, तसेच महाराष्ट्राची लोककला अशा तऱ्हेने मंडई लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हे सचिन महाजन आपली कला सादर करून प्रचार करीत आहेत। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपल्या समोर बूथचे सचिन सुभाष महाजन उभे आहेत। यांनी खासदारकीला, विधानसभेला आणि आता खटाव गटातून अर्ज भरलेला आहे आणि गेली अनेक प्रत्येक पंचवर्षीला ते अर्ज भरत आहेत आणि एक चांगला म्हणजे त्यांना एक उपक्रम राबवतो। तर काय सांगाल? नमस्कार, या मायभूमी न्यूजच्या माध्यमातून आवाज सर्वसामान्यांचा। या मायभूमी न्यूजच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो, गेली 20 ते 25 वर्ष श्री ब्रह्मचैतन्य कलामंच बूथ या कलामंचचा मी संस्थापक अध्यक्ष आहे। माझ्याकडं एक 50 ते 60 कलाकार आहेत। तर गेली 20-25 वर्ष मी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पथनाट्य, वासुदेव, भारूड ही महाराष्ट्राची लोककला जोपासत आम्ही सर्व सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक सर्व प्रकारचे कार्यक्रम करत असतो आणि सर्व प्रकारचे राजकीय प्रचार करत असतो। मग प्रचार करत असताना एक दिवस मला असं वाटलं की आपण सुद्धा जो कलाकार आहे, तर कलाकारांना का राजकारणात उतरू नये, कलाकारांना का सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवू नाहीत। मग त्या माध्यमातून मी प्रथमतः बूथ ग्रामपंचायत लढवली। ती ग्रामपंचायत लढवल्यानंतर मी सातारा लोकसभा लढवली आणि सातारा लोकसभा लढवल्यानंतर परत आत्ता कोरेगाव विधानसभा सुद्धा लढवली आणि ही आता झेडपीची म्हणजे माझी 4थी निवडणूक आहे। गेल्या अनेक पंचवर्ष तुम्ही खासदारकीची निवड लढवली, परत तुम्ही म्हणला की विधानसभा निवडली आणि तुम्ही एक पथनाट्य ह्या इलेक्शनच्या माध्यमातून पथनाट्य लोकांसमोर अनेक वेगवेगळ्या कलेनं लोकांच्या समोर जात आहे, मतदारासमोर। म्हणजे हे काय कला कशी अवगत झाली? आता ही कला जर सांगायचं झालं तर कसं झालं आहे, मला प्रथमतः मी अपंगत्वावर मात केलेली आहे। मला दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं। जन्मतः म्हणजे अगदी 2री-3री पासून मला भिंगाचा जाड चष्मा लागला होता। चष्मा काढलं की असं चापसायला लागायचं। आपलं मी एक गोंदवल्याला एक 15-20 वर्ष महाराजांच्या दर पौर्णिमेला मध्ये आधी जाऊन तिथं आपली मी सेवा केली। त्या सेवेचं फळ गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादानं आता माझी 4 ऑपरेशन झाली। मला आता लेन्स बसवलेली आहे डोळ्यात, थोडंफार दिसतंय, चष्माही आहे, पण अपंगत्वावर, अंधत्वावर मात करून मी मग ती कला मला प्रथम ज्यावेळेला मी माझं शिक्षण 12वी झालेलं आहे, ITI झालेलं आहे, शाळेच्या आणि कॉलेजच्या कालावधीमध्ये मी असं कुठं नाटकं कर, कुठं नाटक बसव, असं करत नवरात्रोत्सव, गणपतीत नाटक कर, त्यातनं मग मला ही अवगत झाली। परत हळूहळू मग माझा ग्रुप वाढत गेला कला म्हणजे। तर अशा तऱ्हेने मंडळी एक अवलिया कलाकार या खेड्यापाड्यात, बूथ गावात अनेक इलेक्शनच्या माध्यमातून कला सादर करून लोकांच्या मतदारापर्यंत असे पोचत आहेत। तर हे असे बूथचे सचिन सुभाष महाजन एक कलाकार, म्हणजे एक कलाकाराची आपली ओळख झालेली आहे आणि त्यांनी आपल्या आता या न्यूजच्या माध्यमातून मला अजून एक सांगायचे, मला बऱ्याच जणांनी विचारलं की बाबा तू सामान्य माणूस आहे, तू लोकसभा लढवतो, विधानसभा लढवतो, झेडपी लढवतो, तुझ्याकडे नाही पैसा, म्हणजे पैसा नाही, काय नाही, तर कसं काही करणार? तर मला एक सांगायचे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानानं अधिकार दिला आहे, सर्वांना समान आहे, म्हणजे जो लोकप्रतिनिधींना अधिकार आहे तेच आम्हाला आहेत, सर्वांना समान अधिकार आहे। तर एक लोकशाही जिवंत राहावी आणि संविधानानं अधिकार दिले म्हणून मी ही लोकशाही लढवते आणि यातून जरी मला जनतेने निवडून दिले तरी एक कलाकार ह्या जिल्हा परिषदेमध्ये बसणार आहे। कलाकारांचे प्रश्न सामान्य जनतेचे प्रश्न आणि मी सामान्य माणूस आहे। सामान्य जनतेच्या अडीअडचणी, सामान्य जनतेचे प्रश्न माझ्याकडे आल्यानंतर मी सामान्य माणूस म्हणून ते
सॉल्व करण्याचा प्रयत्न करीन. असं काय नाही की लिहिले की बाबा घराणेशाहीनेच राजकारण करावं असं कुठं महाराष्ट्रात लिहिलेलं नाही. म्हणून हे मी एक वैचारिक पातळी ही करून आणि लोकशाही जीवन ठेवण्यासाठी माझी धडपड चालू आहे. येस, ओके. तर अशा तऱ्हेमुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हे कलाकार बूथचे धडपडत आहेत आणि आपल्यासमोर त्यांनी बरेच म्हणजे व्यथा मांडलेली आहे, माहिती दिलेली आहे आणि ते कशाच्या माध्यमातून घरापर्यंत पोचतात आणि बरेच ते असे त्यांच्याकडे कलागुण आहेत. तर त्यांना आपण पुढील वाटचाली शुभेच्छा देऊया. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.